श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त दत्त. आजपासून चालू झालेल्या गुरुचरित्र पारायण सप्ताहाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुचरित्र पारायण म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. गुरुचरित्र हा आपला असा दिव्य ग्रंथ आहे. त्याचं पारायण करणं खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. ज्यांच्यावर स्वामी महाराजांची कृपा असते आणि स्वामी महाराजांच्या इच्छेनुसारच ते गुरुचरित्राचं पारायण करू शकतं. तर आज मी केलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण. त्या पारायणाची मांडणी कशी केली आहे आणि मी पारायण कसं केलं आहे, आजचा हा पहिला दिवस गुरुचरित्र पारायणाचा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी आपलं चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ. कोणतंही शुभ काम असो किंवा अमावस्या असो, पौर्णिमा असो किंवा कोणतीही पूजा असो घरामध्ये, त्यासाठी अगोदर उंबरठ्याचं पूजन करणे खूप महत्त्वाचे ठरते. आज तर गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाची सुरुवात होती. त्यासाठी मी सर्वात अगोदर उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. हळदीची असं लेप लावून घेतला आणि अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि देवपूजेला सुरुवात केली. देवारा असं स्वच्छ पुसून घेतला आणि अशी पूजा करून घेतली. मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि पुढे गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहासाठी मांडणी करायची होती. त्यासाठी तयारीला लागले. अगोदर असा चौरंग स्वच्छ पुसून घेतला. पिवळा कापड आथरून घेतला. जर आपल्याला पूजा करायची असेल तर लाल कापड किंवा पिवळा कापड ह्या दोनच कापडाचा यूज केला पाहिजे. अगोदर खाली तांदूळ टाकून असा कलश स्थापन करून घेतला आणि सर्वप्रथम आराध्य दैवत म्हणून गणपतीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर पटकन अशी मांडणी करून घेतली. बघा, अशी गणपतीची मांडणी, एका पानावर खारी खोबरं, दुसऱ्या पानावर दत्तगुरूंच्या मूर्तीची मांडणी करून घेतली व समर्थांना तिथं स्थापन करून घेतलं. आपण सारामृत हा ग्रंथालाही तिथं ठेवलं आणि त्यानंतर आपली माळ ठेवली आणि आपल्या दत्तगुरूचा एक फोटो होता त्याला छान पुसून घेतला आणि तोही चौरंगावर मांडला. अशा प्रकारे मांडणी केली व खाली मस्त आपला गुरुचरित्राचा ग्रंथाची मांडणी केली. तर एका जागी आपल्याला स्थापन करायचं आहे. 7 दिवस आपल्याला त्याला उचलायचं नाही, म्हणून त्याची स्थापना आपल्याला सुटेबल वाटेल व आपल्याला वाचता येईल अशा प्रकारे करायची आहे. पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला हातामध्ये पाणी, फूल, अक्षता घेऊन संकल्प करायचा आहे. स्वामी महाराजांना आपल्या मनातली इच्छा सांगायची. आपण हे पारायण कशासाठी करतोय ते सांगायचं आहे आणि मगच पारायणाला सुरुवात करायची. ग्रंथाच्या पहिल्याच पेजवर आपल्याला आज म्हणजे आजच्या दिवशी किती ग्रंथ आहे, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, असे 7 अध्यायाची 7 अध्यायाबद्दल सांगितले आहे. तर आज पहिला अध्याय 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचायचे होते. त्यासाठी मी पटकन असा अध्याय वाचायला सुरुवात केली. 1 ते 9 असे अध्याय वाचून घेतले. खरंच खूप छान असा अनुभव येतो गुरुचरित्र पारायणाचा. तुम्ही जर आयुष्यामध्ये कधीतरी पारायण केले असेल तर तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला आलेला अनुभव. आणि आवश्यक पारायण लाईफमध्ये कधीतरी आवश्यकच करा. आणि पटकन माझं पारायण वाचून घेतलं आणि स्वामींची माळ जप करून घेतली. पारायणानंतर 11 वेळा जर कधी शक्य झालं तर करायचं, नाही तर 1 वेळेसही केलं तरी चालेल. स्वामी समर्थ नावाचा जप करायचा. आणि ते झाल्यानंतर मी अशी आरतीला सुरुवात केली. आरती करून घेतली. स्वामी महाराजांची आरती करून झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना प्रसाद अर्पण करायचा आहे. स्वामी महाराजांची आरती ही खूप मनोभावाने करायची आणि पूर्ण पारायण करून घ्यायची आहे. कारण स्वामी महाराजांचं पारायण हे आपल्या आयुष्यातील खूप असा, गुरुचरित्र म्हणजे खूप असा दिव्य ग्रंथ आहे आणि आपण स्वतः पारायण करत नाही. आपल्याकडून जर ग्रंथ वाचून घेतात ते स्वतः स्वामी महाराज करून घेत असतात.